सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आपल्या कार्यकुशल व्यक्तिमत्वाने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणारे बुके नको बुक द्या नेहमीच होत करू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे समाजसेवक तसेच माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्टर 4 येथील दिवंगत काळू राघव सोनवणे येथे वृक्षारोपण करण्यात आले। त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, योगा ग्रुप, बलवान योगा ग्रुप, एकता मित्रमंडळ, महिला पुरुष युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। यावेळी उपस्थित सर्वांनी माजी नगरसेवक अंकुश सोनवणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच दुपारच्या सत्रामध्ये अंकुश सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने सेक्टर 4 समाज मंदिर हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी फिजिओथेरपी देखील करण्यात आली। फिजिओथेरपी मध्ये महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला व तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड राशन कार्ड फेरबदल करिता मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अनेक महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले। रक्तदात्यांना माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे व नगरसेविका हेमांगी सोनवणे यांच्या हस्ते रक्तदाताचे प्रमाणपत्र देऊन स्वागत केले गेले। संध्याकाळच्या सुमारास खासदार नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन स्वागत केले व विभागातील डॉक्टर, सीए, पदवीधर व 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच अंकुश सोनवणे मित्र मंडळ व खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते विभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केले। तसेच नवी मुंबईतील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, विभागातील ज्येष्ठ नागरिक, युवा तरुण, महिला मंडळ या सर्वांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अंकुश सोनवणे, हेमांगी सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले। निमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता लोकांसाठी काम करणं, लोकांसाठी उपक्रम राबवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तो कार्यक्रम यांनी दिवसभर आयोजित केलेले आहेत। सातत्याने विभागात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात। माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रथमतः आज अंकुश सोनवणे साहेबांचा वाढदिवस आहे। त्यांना मी पहिल्यांदा आमच्या सर्व शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। आणि एक वाढदिवस अंकुश सोनवणे साहेबांचा वाढदिवस निमित्त आहे, पण आजचा दिवस आम्ही सर्व जे सामाजिक कार्य आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून चालू केलेलं आहे। पहिल्यांदा 7 वाजता काळू राघव सोनवणे या गार्डन मध्ये वृक्षारोपण झालेलं आहे, म्हणजे पर्यावरण समतोलन याचा विचार करून वृक्षारोपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर शिवाजी छत्रपती समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिर मध्ये ब्लड डोनेशन ठेवलेलं होतं। बऱ्याच मुलांनी, खरोखर सगळ्या युवकांनी, महिलांनी ब्लड डोनेट केलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानते। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड याच्याही आपण सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरलेले आहेत, त्यांनाही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्यात येणार आहे। त्यानंतर तेरणा कॉलेजचे डॉक्टर आले होते। फिजिओथेरपीसाठी आपण एक कॅम्प ठेवला होता। बऱ्याच आमच्या नागरिकांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतलेला आहे। या सकाळपासून या सर्व उपक्रमांना सर्व नागरिकांनी लाभ घेतलेला आहे। खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानते। आणि जवळजवळ 1 महिना झाला या वाढदिवसाची, किंवा हे महिला कार्यकर्ते आहेत आमच्या अंकुश सोनवणे मित्र मंडळ
मंडळ आहे, आमचे नागरिक आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत. खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की असे कार्यकर्ते आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने सर्व महिला आणि पुरुष यांच्या सर्वांच्या सहकार्याने मेहनतीने हा वाढदिवस साजरा केलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक यांना छत्र्या वाटप केलेला आहे आणि 10वी आणि 12वी यांचा गुणगौरव केलेला आहे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा. नंतर ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केला. या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष भोई साहेब उपस्थित होते. त्यानंतर सर्व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला खासदार नरेशजी म्हस्के हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. मी सेक्टर 4च्या ऐरोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीने नरेशजी म्हस्के साहेबांचे मी आभार मानते. खरोखर त्यांनी या उपस्थिती दाखवली आणि एवढा उशीर झाला 11 वाजले तरी आमचे सर्व नागरिक, महिला, युवक, सगळे विद्यार्थी थांबलेले होते. खरोखर मी त्यांचे मनापासून सर्वांचे आभार मानते, कारण आम्ही भाग्यवान आहोत. याच्यासाठी आम्ही खरोखर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.